हॅलो ॲस्पिरंट्स, होप सो सगळ्यांचा अभ्यास सुरू असेल. कालच MPSCच्या पुढच्या पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. त्यानुसार सगळ्यांनी आता हे जे दिवस आहेत ते मेन्ससाठी युटिलाइज करा. व्यवस्थितपणे मेन्सची तयारी करा. कारण आत्तापासून जर तुम्ही प्रीची तयारी करणार असाल तर ती फ्लॅश मेमरीमध्ये गोष्टी जातात, नंतर त्या लक्षात राहत नाहीत. तर त्या बेटर वे तुम्ही आता मेन्ससाठी प्रिपेअर करा व्यवस्थितपणे. ऑप्शनलला जास्त फोकस करा. आत्ता जो पिरियड आहे तो ऑप्शनल आणि पेपर 4 एथिक्स जो आहे, तर या 2 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि जास्तीत जास्त तुम्हाला कसं आउटपुट गेन करता येईल याच्यामध्ये नोट्स, सिलॅबस या 2 गोष्टींवर फोकस राहू द्यात. ठीक आहे. आत्ता आपण सिलॅबस ऑलरेडी शेअर केलेला आहे लेक्चरमध्ये. त्यानंतर सोबतच आपण क्वेश्चन पेपर पण एक सॅम्पल म्हणून मी टाकून ठेवलेला आहे, तो तुम्ही पहा. आणि बाबुराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली होती हे जे पुस्तक आहे त्याच्या आपण ॲक्च्युअल धड्यांना सुरुवात केलेली आहे. तर आज त्याच्यामधली तिसरी कथा आज आपण पाहणार आहोत. या अगोदर काळोखाचे कैदी ही कथा मी अपलोड केलेली आहे, त्याच्यावरच लेक्चर. एक सुरुवात तुम्हाला हे मी का करतो आहे, तुम्हाला ती पुस्तक वाचायला इंटरेस्ट यावा, थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड कळावं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स काढणार आहात तर त्याच्यामध्ये हे जे मी पॉईंट सांगतो एवढे जरी तुम्ही तिथे कवर केले ना, तरी तुमचं ते पूर्ण पुस्तक त्याच्यामध्ये नंतर कवर होऊन जाईल. म्हणजे तुमचं साधारणतः जेव्हा मी जात चोरली होती याच्यावर साधारणतः 2 पेजेसची नोट्स तुमची व्हायला पाहिजे, 2 ते 3 पेजेसची जास्तीत जास्त. ठीक आहे. कारण रिव्हिजन मस्ट आहे. काळोखाची कैदी झालेली आहे, त्याच्यानंतर गुंडकथा आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला पाहिली आहे. ठीक आहे. आणि आत्ता आपण जी पाहणार आहोत ती कथा असणार आहे बोवाडा. ठीक आहे. बोवाडा ही कथा आपण पाहणार आहे. आता या कथेमध्ये नेमकी काय सांगितलं आहे किंवा त्याच्यातून नेमकी यांना काय अपेक्षित आहे, तर पाहूया. आता सगळ्यात पहिल्यांदा पाहू की याच्यातले प्रमुख पात्र कोणकोणते आहेत. तर आता बोवाडा नेमकी शब्द बऱ्याचशा लोकांनी पहिल्यांदा ऐकला असेल किंवा याच्या अगोदर म्हणजे ते कथेला जाण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी आता काळोखाच्या कैदीमध्ये जशी ती प्रथा होती, ती प्रथा कुठली होती मला खालच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा. तसं आता बोवाडामध्ये देखील एक प्रथा आहे, ती आहे सोंग घेणं. ती प्रथा काय आहे? सोंग घेणं. मग ती सोंग घेणं म्हणजे नक्की काय असतं? सोंग घेणं ज्याला म्हणतो आपण सोंग घेणे. सोंग घेणं म्हणजे आपण काय करतो की एखाद्या पूर्वीच्या काळी एक प्रथा अस्तित्वात होत्या. त्या प्रथांमध्ये काय असायचं की एक त्याची मिरवणूक सारखं काढली जायची गावामधून आणि कोणी मग देवी देवतांचा सोंग घेणं असायचं. म्हणजे की बाबा तो जो व्यक्ती आहे, समजा नरसिंहाचा अवतार आहे, तो मी आहे. अशा पद्धतीने त्याचा मुखवटा घालायचा, त्याचा वेश परिधान करायचा आणि ती गावातून ती मिरवणूक काढायची. तर ते एक मानाचं प्रतीक मानलं जायचं. मग त्या प्रथेमध्ये सुद्धा जसं मी सांगतो की जसं आपण काळोखाच्या कैदीमध्ये मुरळी ही प्रथा पाहिली होती, तसं याच्यामध्ये सोंग घेणं ही जी प्रथा आहे त्याला जाती व्यवस्थेने कसं पोखरलं होतं, म्हणजे हे त्याच्यामध्ये सांगण्याचा एक छोटा प्रयत्न त्यांनी या कथेमधून केलेला पाहायला मिळतो आहे. आता मग याच्यामध्ये बेसिकली काय होतं की बाबा दामू जो आहे, मग याच्यातलं प्रमुख पात्र आहे दामू. तो महार या जातीशी बिलॉंग करतो. महार म्हणून तो या कथेमध्ये पुढं आलेला आहे. मग ॲक्च्युली त्याचं एकच काय म्हणजे त्याला घ्यायचं असतं नरसिंहाचं सोंग. नरसिंह हा जो आपलं पात्र आहे त्याचं सोंग त्याला घ्यायचं असतं. पण फक्त आणि फक्त तो काय म्हणतात की त्या जातीचा भेदभाव आहे म्हणून त्याला सोंग घेण्याचं संपूर्ण जे गाव आहे ते नकार देतं त्याला. मग याच्यामुळं काय होतं की अन्याय, सामाजिक भेद याचं ते शिकार असतं. ठीक आहे. म्हणजे जातीय पूर्वग्रहांमुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने त्याला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. ठीक आहे. याच्यातून दलित वर्गाचं होणारं शोषण, असमता आहे की नाही, ह्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याची एकतर दलितांच्या वेदना तर सगळीकडे आहेच आहेत, पण त्यांची समाजामध्ये असणारी अस्वीकृती म्हणजे त्यांना स्वीकारच त्यांचा केला जात नाही आहे की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना विरोध होतो आहे. आणि माणूस म्हणून त्या जाती व्यवस्थेला काही आहे का? तर नाही. पण याच्यामध्ये दामू महार हा मात्र संघर्ष करतो, शेवटपर्यंत संघर्ष करतो. आणि तो संघर्ष कशा पद्धतीने करतो, मग त्याला ती ती भूमिका करायला मिळते की नाही मिळते, हे सगळं या कथेमध्ये सांगितलेलं आहे. दामू हे मुख्य पात्र आहे. तुम्हाला मी आता दलित माणूस आहे तो. जातीय भेदामुळे नरसिंहाचं सोंग द्यायला नाकारलं. ठीक आहे. अत्यंत भूमिका या दामूची कथेत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. कारण का? तो जातीय अन्याय
आणि सामाजिक भेदभावाचा शिकार होतो. त्याला ज्या सोंगाचे रूपक वापरायचे असते ते जाती पूर्वग्रहांमुळे त्याला मिळत नाही. मग ते मिळवण्यासाठी तो काय काय करतो, त्याच्या पत्रातून दलित वर्गांचा वर्गाचं शोषण वगैरे, जे आता असमता वगैरे दिसून येते आहे की नाही, दलित वर्गाचं शोषण आणि असमतेचा अनुभव. ठीक आहे. जातीय चौकट, समाजातली जी जातीय चौकट आहे त्यातून त्या चौकटीतून बाहेर पडण्याची प्रयत्न, याच्यातून ती किती कठीण अवस्था आहे त्याच्यातून स्पष्ट होते. दलितांच्या वेदना, अस्वीकृती, जे तुम्हाला मिळालं शोषणाचं चित्रण वगैरे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे दामू हा समाजातील अविज्ञात लोकांचा, जो जातीव्यवस्थेच्या पलीकडे आहे, माणूस म्हणून उभा राहतो. त्याच्या अडचणी, त्याला मिळालेला अपमान, यामुळे कथेला विशेष मार्मिकता प्राप्त होते. त्यामुळे दामू महार हा कथेत जातीय अन्यायाच्या विरोधात एक प्रखर आवाज म्हणून पुढे पाहायला मिळतो. म्हणजे बोवाडा कथेमध्ये दामू महारची भूमिका ही मुख्य भूमिका आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे, कारण ती त्या जातीय व्यवस्थेच्या विरोधात, त्या असमानतेच्या विरोधात, त्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी व्यक्ती बाबूराव बागुलांनी रेखाटलेली आहे. बघा, हे काय आहे रे, म्हणजे त्या कधीची सुरुवातच होते चावडीपासून. आता चावडी म्हटलं ना, ते कशाचं प्रतीक म्हणतो रे आजच्या काळातसुद्धा आपण, की चावडीवर सगळ्या सो कॉल्ड करते मंडळी गावातली सगळी एकत्र येतात, पाटील बिटील सगळे, आहे की नाही. गावची चावडी म्हणजे जातीयवादाचं एक प्रतीक आहे, जे आजसुद्धा आपण बऱ्याचशा स्टेटमध्ये, बाकीच्या राज्यांमध्ये पाहायला मिळतं. आपल्याकडे कमी प्रमाण पण आहे. जातीयवादाचं एक ते प्रतीक मानलं गेलं आहे की नाही. बाबूराव बागुलांनी त्या शब्दाचं चित्रण करताना किंवा त्या कथेची सुरुवात करतानाच तिथून केलेली आहे. आणि मग त्या चावडीवरून बाबूराव बागुलांनी शब्दामध्ये चित्रण करताना संवादात्मकता, म्हणजे कारण चावडीवर आलं का माणसाच्या गप्पा सुरू होतात, मग त्या संवादात्मकता या घटकाला त्यांनी अधिक प्राधान्य दिलं आहे कथे लिहिताना. त्याच्यामुळे कथेला एक वेगळं पण मिळालेलं आहे बाकीच्या कथांपेक्षा. मग जो प्रसंग आहे तो दामूच्या संवादाने सुरू होतो. दामू काय म्हणतो की त्याला नरसिंहाचं सॉन्ग घ्यायचं असतं. आणि मग मग ती जेव्हा बैठक मांडतोय, दामू सांगतोय की मला नरसिंहाचा जो तो सॉन्ग घ्यायचं आहे, ते मला सॉन्ग द्या तुम्ही. सॉन्ग का? कारण ते बोलीभाषेचा वापर आहे तिथे तो. ठीक आहे. सॉन्ग म्हणजे गाणं नाही तर सॉन्ग घेणं, ते असते त्याचे. तर मग तो म्हणतो की सॉन्ग घ्यायचं असतं. मग त्या चावडीला बैठकीमध्ये विविध स्तरातून त्याला विरोध होतो. मग तो विरोध तोडण्यासाठी किंवा आत्तापर्यंतची ती परंपरा मोडण्यासाठी दामूनी मनाची अवस्था जी काय आहे ती यशस्वीपणे रेखाटायला बाबूराव बागुलांना यश मिळताना दिसतंय. मोठ्या संवादामध्ये त्या काळातला गावचा पाटील, त्यानंतर शामराव देशमुख हा त्या गावचा पाटील असतो, त्याचा मुलगा असतो भगवानराव देशमुख. आणि त्यानंतर जगन्नाथ, की नेहमी हंटर पकडून, म्हणजे जगन्नाथाच्या हातात नेहमी हंटर असतो. मग त्या हंटर म्हणजे काही त्यांनी डायलॉग म्हटला का त्या हंटरचं काहीतरी तो हालचाल करत असतो. मग त्याचं ते शब्दचित्रण छान केलेलं आहे. नंतर रघु येतो की जो शेंडीबरोबर नेहमी खेळत असतो. मग कधी तो गाठ मारत बसतो, कधी तो काय करत बसतो, म्हणजे काही वाक्य उच्चारले का तो शेंडीला लगेच काहीतरी हात लावून कृती करत असतो. करीम चाचा पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे त्या काळातली सामाजिकता कशी होती, प्रत्येक गोष्टींमध्ये सलोखा कसा होता, म्हणजे जातीय सलोखा जरी दिसला नाही तरी मात्र धार्मिक सलोखा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण असं असेल तरी तो देखील त्या जातीयवादाचा पुरस्कार करतो आहे. म्हणजे त्याचीसुद्धा इच्छा नव्हती की दामूनी ते सॉन्ग घ्यावं. मग त्याच्या जाडीबरोबर तो देखील त्याची त्या व्यक्तिरेखेला एक वेगळाच आयाम बाबूराव बागुलांनी दिलेला पाहायला मिळतो आहे आपल्याला. म्हणजे व्यक्तिरेखा, दामू हे मुख्य पात्र जरी असतं तर त्याच्या आजूबाजूला बरीच पात्र आहेत. मग इथे बघा त्यांच्यात वाद चाललेला आहे आणि दामू मात्र हताश होऊन बसलेला आहे. पण म्हणजे त्याला त्या सभेत शेवटी अशा प्रयत्न चालतो की त्याला कुठल्याच प्रकारे सॉन्ग घेण्यासाठी मान्यता मिळाली नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न झालेत. मग हे यांच्यात भांडणं झाली. दामू बिचारा काही करून ते मला सॉन्ग घ्यायला मिळालंच पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. ठीक आहे. मग त्यांनी शक्क लढवली की बाबा आपण काय करू, याच्याकडे काही पैसे नसतील, कारण झोपडपट्टीला तो महारवाड्यात राहतो, याच्याकडे काय पैसे असणार. मग त्यांनी अट टाकली की तुम्ही एक काम करा, 200 रुपये तुझ्याकडे आहेत का, ते देणार असेल तर तू ते कर. तो पैसे देखील भरायला तयार झाला होता. पण लोक म्हणायला लागले की नाही 200 नाही, ते काम करा. दुसरा माणूस म्हणून मग 300 देतो. 300चे 400 झाले, 400चे 500 झाले. मग तरी तो मागं हटत नव्हता. लोकांना वाटलं की हात टेकेल ना, याच्याकडे पैसे नसतील, पण हा काही मागे हटत नव्हता. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स जे येतात त्याच्यामध्ये मग बेसिकली त्याच्या विरुद्ध जे बोलतात ते जगन्नाथ आहे, भगवान पाटील आहे, करीम चाचा आहे, यंकू आहे. या सगळ्यांनी दामूला रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले की बाबा काही करून त्याला हे करताच आलं नाही पाहिजे. ठीक आहे. तर दामूची रक्कम सांगेल ती सगळी त्याच्यापुढे आणखीन 50 रुपये जोडून ते लोक रक्कम सांगायचे.
शेवटी त्या काळातले ₹500 म्हणजे आजच्या काळात सांगू शकत नाही किती मोठी रक्कम असेल ती. यंकू म्हणतो की मी ₹550 देतो, याला काय देऊ नका, मीच करतो ते. पण तरी देखील यंकूला असं वाटलं की बाबा आता हाय ₹550 काय याच्याकडे नसतील, आता याच्यापुढे रक्कम सांगू शकणार नाही. तरी देखील दामूचा घनगंभीर आवाज सांगतो की मी ₹600 माझे. आणि याच्यानंतर त्याची त्याची आपल्याला दाहकता कळते किंवा त्याची गंभीरता कळते की त्याच्यासाठी ही कृती करण्यासाठी, या समानता मिळण्यासाठी, त्याचा स्वीकार्यता मिळण्यासाठी त्याच्यासाठी ₹600 देखील काहीच नाहीत. म्हणजे त्या समानतेच्या वागणुकीसाठी ती रक्कम देखील खूप तोडकी होती. दामूची स्वतःची परिस्थिती हलाखीची असताना देखील तो रक्कम दामू आहे सहजपणे भरायला तयार झाला आणि कारण तो माणूस म्हणून त्याला ती वागणूक मिळाली पाहिजे. शेवटी काय होतं मग याच्यामध्ये संघर्ष नाही तर सामाजिक प्रथांवर, त्यामध्ये चालणाऱ्या जातीय भेदावर केलेलं प्रकट भाष्य पाहायला मिळते. शेवटी तो ती करतो की नाही करतो. मग म्हणजे त्याला नरसिंहाचं जे सोंग आहे असं ते याच्यामध्ये करायला मिळतं की नाही मिळतं हे कथा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. एकदा सहज म्हणून ती कथा वाचा. काही प्रश्न असतील तर खाली मेन्शन करा.